ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत. याहून अजून पुढे काय बोलायचं? आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे. साहित्य संमेलन होत राहतील, पुस्तकं येत राहतील, आम्ही वाचत राहू, पुढे जात राहू. पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं, गरजेचं वाटतं. की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता, की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे, भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण, ही भाषा म्हणजे राजकारण. आणि आता काय झालंय की ह्या सगळ्या ह्याच्यात हे सगळे चॅनलवाले यांनी खरं तर ह्याचं म्हणजे महाराष्ट्राचं अधपतन होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जातं. कारण जे लोक वाटेल ते बोलतात ते हे लोक दाखवतात. यांनी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल. पण मला असं वाटतं की या राजकारण्यांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं. साहित्य संमेलनं होत राहतील, ह्या चळवळी होत राहतील, ज्यासाठी आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं. आज मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं, मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली. मी बाकीची जी बोधचिन्ह ज्यांची आली होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांना वाईट वाटू नये, कारण ती खूप होती हो. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून मला असं वाटतं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बोधचिन्हातनं वाटलं. आणि ते बोधचिन्ह आज आपल्यासमोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं. मी संजय नहार यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन. त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुधा त्याच्यामुळे माझ्यावर असेल. पण संजय, आपण एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते, ती चळवळ नुसतीच उभी राहत नाही, माणूस चळवळायला लागतो. तसं संजय नहार हा स्वतः माणूस चळवळे आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज काश्मीरपासून अनेक ठिकाणी काम करतायत. मी संजय यांना पण मी मनपूर्वक धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो. आमच्याकडनं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये याची मी तुम्हाला माझ्याकडनं खात्री देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.